सर्व प्रभागातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. खासदार नरेश म्हस्के. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिकेसोबतच MMRDC, पोलीस प्रशासन हे सर्व विभाग 24 तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेविका उपस्थित होत्या. या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई, रस्ते व खड्डे दुरुस्ती उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी व उपाययोजना, शहरातील सखल भागांकरिता नियोजन व उपाययोजना, धोकादायक इमारतींबाबत नियोजन, मलनिस्सारण व्यवस्था, सफाई व सुरक्षा विषयक उपाययोजना, मशीन होल सफाई, मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्त तक्रारीचे निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना, CCTV कॅमेरा व्यवस्था, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचे केंद्रीकरण आदींबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाइड्स सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जीजी गोदेपुरी यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. वृक्ष छाटणी, नालेसफाई, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी आदींबाबत चर्चा केली. माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीने सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आयुक्त सौरवराव यांनी नमूद केले. आणि विविध अधिकाऱ्यांशी बोललात. मान्सून पूर्वच्या विविध कामांच्या देखील बैठकी घेतलेल्या आहे. काय सांगाल? ठाणे शहर आणि महानगरपालिका हद्दीमध्ये आम्हाला लोकसभा मतदारसंघातील 2.5 विधानसभेचा भाग या ठाणे महानगरपालिकेचा येतो. 20 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो. आज खासदार म्हणून आलेलो आहे. अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या. नालेसफाई असेल, वॉर्डातली रखडलेली कामं असतील, काही सूचना असतील, या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत. त्या संदर्भी निर्णय घेतलेले आहेत. आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीने नगरसेवकांच्या बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो. आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली. महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या अडचणी, माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत. सर, कालच पहिल्यांदाच पाऊस पडला. अतिशय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्या पद्धतीने काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं. उगाचच टीका करायची काहीतरी म्हणून त्या टीका केलेल्या आहेत. आणि पहिला पाऊस असतो आणि त्या पहिल्या पावसामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात. मी त्याचा डिनाय करत नाही, पण अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात, रस्त्यावरती आहेत, आयुक्तसुद्धा रस्त्यावरती आहेत आणि माजी नगरसेवक असतील तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मदत करून नागरिकांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतात. सर, अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने तशा पद्धतीने कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे.